कॅप्टन 3 षटकांची मॅच असेल. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे. श्री गणेश ट्रॉफी 2024-25 या स्पर्धेचं अगदी आपण पाहायला गेलं तर चौथं पर्व आहे. गतवर्षी याच मैदानावरती या स्पर्धेचं आपण तिसरं पर्व देखील पाहिलं होतं. मोहिलीकरांचं आयोजन आणि सर्वांना हवशी वाटणारी ही स्पर्धा आदिवासी क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं चर्चेत राहिलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहितलं ना तर अगदी 20,000 रुपये. परंतु या स्पर्धेचा जर तुम्ही आयोजन पाहिलं तर अगदी 50,000 किंवा त्याच्यापेक्षा अधिक रकमेच्या स्पर्धेला देखील अगदी फिकी पाडेल एवढं दर्जेदार आयोजन आपण श्री गणेश क्रिकेट संघ मोहिली यांचं या ठिकाणी आपण पाहत आहे. जबरदस्त स्पर्धा आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतो शिवम लोभी फार चांगलं समालोचन त्यांचं देखील आपण ऐकताय. मॅचला होते इथून सुरुवात. पहिला गोलंदाज P1चं षटक घेऊन आलाय भरत. डावकुऱ्या त्याचा गोलंदाज. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा. अगदी आपण पाहतो कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप कव्हरच्या पलीकडे चेंडू चाललाय. थोडीशी मिसफील्ड झाली आणि चेंडू फरार झाला. सलामीला प्रवीण मैदानामध्ये दाखल झाला. त्याच्यावरती अगदी जबाबदारीनं संघनायकांना त्याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. कमी षटकांची मॅच आहे. कमी षटकांमध्ये जास्त धावा धावफलकावरती लावायच्या असतात. अशा परिस्थितीमध्ये त्याने पहिल्या चेंडूवरती चौकार आणला. यावेळी बॅकफुटला जाऊन अगदी पुन्हा त्याच पद्धतीचा फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाही. या बॅटला ब्रश करून चेंडू पाठीमागे चाललाय. फ्लाइंग स्लिपला अप्रतिम शतरक्षण पाहायला मिळालं. या चेंडूवरती कोणतीही धाव मिळणार नाहीये. हा निर्धाव चेंडू आला. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर गोलंदाजाचं कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. सेकंड राऊंडची पहिली मॅच. एकीकडे तुम्ही पाहताय बीड तर दुसरीकडे नावंडेवाडी. एक बिग फाईट बिग लढत आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश ट्रॉफी 2024-25 मध्ये चांगली स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन सातत्यानं चर्चेत राहील. प्रत्येकाने या स्पर्धेला खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा यावेळी ऑन साइडला टर्न केलाय चेंडू. डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती ऍड केल्या जातात. 2 धाब्याने धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचताय. 6 धावा आमचे साथी स्कोरर आता शिवम लोभे आमच्या साथीनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तीन धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. धावफलक जाऊन पोहोचले 6 धावा. 7 धावा धावफलकावरती. सिंगलला डबल मध्ये डबलला तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं. 3 धाव्यानं 7 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते नावंडेवाडी टीम. इथून टार्गेट त्यांना सेट करायचंय. त्याच मार्गाने मात्र निघाली आहे. गोलंदाजी मार्क होती भरत. डावकुऱ्या त्याचा गोलंदाज. यावेळी चांगला टप्पा अचूकता आपल्याला पाहायला मिळाली. अगदी थोडासा पाठीमागे टाकला. तिथून मात्र चेंडूला वलन दिलं. बाहेर निघाला चेंडू. इथून आपण पाहतो आउटसाइड दी ऑफ स्टंप डॉट बॉल. चांगली गोलंदाजी साकारत असताना डावकुऱ्या त्याचा हा गोलंदाज P1च्या पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना अँगल क्रिएट करत असताना बी टीमकडनं आखूड टापाचा चेंडू. त्याला शॉर्ट टर्म फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काल हवेमध्ये वेकंड एरिया आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना प्रयत्न जरूर केले. आउटफील्ड थोडी खराब आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत दोन्हीही फलंदाजीतून धावा कंप्लीट करतायत. त्या 3 गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते. जिथे 1 धाव करणं कठीण असतं तिथे 3-3 धावा दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. अक्षरशः धावेंसाठी धावाधाव करत असताना कमालीची मॅच कमालीची बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे. सिंगलला डबल डबलला 3 धाब्यांमध्ये खऱ्या अर्थानं कन्वर्ट करत असताना इथून आपण पाहताय नावंडेवाडीचे हे दोन्ही सलामीचे फलंदाज
यावेळी एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय क्लास दाखवत असताना दर्जेदार क्वालिटी षटकार. आहे ना की चांगले चेंडू ज्यावेळी डिलिव्हर्ड होत होते, गोलंदाज भरत त्यावेळी त्याला सन्मान देण्याचं काम केलं, त्याच्यावरती सिंगल डबल घेण्याचं काम त्याने केलं. परंतु जसा खराब चेंडू त्याच्या समोर आला ना, त्यानं त्याच्यावरती प्रतिहल्ले देखील चढवलेत. चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी आपण पाहायला गेलं ना तर 16 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे अगदी आपण पाहतो ना की क्रिकेटचे चाहते या ठिकाणी ही स्पर्धा एन्जॉय करतात. तर सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. श्री गणेश ट्रॉफी 2024-25 पर्व 4थ्यामध्ये रामदासजी सवार आणि त्याची संपूर्ण टीम या स्पर्धेला आयोजित करते. जबरदस्त आयोजन, सातत्यानं चर्चेत राहिलेलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी अगदी बायसिकल आपल्याला पाहायला मिळते आणि दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील ही सायकल आपल्याला पाहायला मिळते. गेल्या वर्षी ह्या स्पर्धेमध्ये पलसझरी ठाकूरवाडी टीमनं चॅम्पियन राहिली होती आणि वसंत या खेळाडूला त्या ठिकाणी बायसिकल मिळाली होती. या स्पर्धेमध्ये या 4थ्या पर्वामध्ये कोणता संघ चॅम्पियन राहील, ही बायसिकल कोणाच्या नावावरती जाईल, हे देखील इथून आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक समाप्त झालं, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज हार्दिक. दुसऱ्या षटकासाठी आता हार्दिकला बोलवण्यात आलंय. 30 यार्ड सर्कलचं रिस्ट्रिक्शन हलवलं जात आहे. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत आता आपल्याला पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. आता थोडंसं कठीण आहे फलंदाजांसाठी मोठे फटके एक्झिक्यूट करणं. एखादा खराब चेंडूच मैदानाच्या बाहेर जाऊ शकतो. गोलंदाजानं जर चांगली कामगिरी केली, चांगले चेंडू डिलिव्हर्ड केले तर 16 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आले, ती कुठेतरी तिचा आलेख थोडा कमी होईल. याबिली अगदी पुढे सरकून फटका खेचायचा होता. पंचांचं बोट आकाशाकडे अगदी यष्टांच्या समोर सापडलाय. टीमला फलंदाज इथून मात्र माघारी परततोय. रोहित चांगली बॅटिंग साकारत होता, परंतु हार्दिकच्या विरोधामध्ये शपलून खेळण्याचा प्रयत्न तो इथे मात्र फसला गेला आणि पहिला ब्रेक थ्रू इथे मिळवून देत असताना आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज हार्दिक. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला रोशन 3ऱ्या क्रमांकावरती. व्हाईट बॉल आला, अव्वंतर धाव आली आहे. वेगवान चेंडू होता, परंतु अगदी थोडंसं व्हेरिएशन आणायचं होतं, त्याच्यामध्ये एक खराब चेंडू त्यांना डिलिव्हर्ड केलाय. अव्वंतरची धाव आली आहे. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अगदी ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीवरती टिंकू लोबी आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. फार चांगली वाहिनी आहे, सातत्यानं चर्चेत राहिली आहे. क्वालिटी आणि क्लिअरिटी ज्याची सातत्यानं चर्चा केली जाते. स्टार टेनिस वर्ल्ड टिंकू लोबी आणि त्यांची संपूर्ण टीम बरीचशी मेहनत या स्पर्धेसाठी त्यांच्या देखील माध्यमातून घेतली जाते. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. आमचे कॅमेरामन त्या ठिकाणी आपण पाहतोय कुंडलिक
चांगला चेंडू डिलिव्हर्ड झालाय. पुंडलिक शिंगोले आणि त्यानंतर आमच्या टेक्निकल रूम मध्ये आमचे ऑपरेटर भानुदास रुठे. जबरदस्त बॉल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. शिवम लोबी समालोचन देखील करतायत, त्यांना देखील त्यांची हेल्प होतीये. आता मात्र अगदी आमच्या समयमध्ये देखील जॉईन झालेत. प्रत्येक कामामध्ये त्यांचा हातभार लागलाय ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. जबरदस्त चेंडू यावेळी देखील डिलिव्हर्ड केलाय. काय गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. अक्षरशः फलंदाजांना डॉमिनेट करणारी गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज हार्दिकच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्या धावा आणि त्या धावाचा आलेख कमी करण्याचं काम मात्र दुसऱ्या षटकामध्ये चालू आहे. गोलंदाज हार्दिकचं जबरदस्त कमबॅक आपल्या टीमला करून देत असताना बॅटीला ब्रश झाला, पाठीमागे झाला, फ्लाइंग शिपला अप्रतिम क्षेत्ररक्षणामध्ये चांगली आता कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. बीड टीम संघासाठी 3 धावा इथून वाचवल्यात. एकच धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक जाऊन पोहोचले. एकाच्या साह्याने आपण पाहताय 18 धावा धावफलकावरती, 20 धावा धावफलकावरती. नावंडेवाडी टीम बॅटिंग करतीये. 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना हार्दिकचं चांगली कामगिरी. यावेळी अगदी बाकफुटला निघून चॉप करायचं होतं चेंडूला, परंतु गती एवढी होती चेंडूमध्ये की अगदी वेगानं पुढे सरसावला. वाईड यॉर्करचा प्रयत्न, त्याच्यामध्ये यश आलं गोलंदाज हार्दिकला. अप्रतिम षटक या ठिकाणी समाप्त झालं हार्दिकचं. त्याने या षटकामध्ये धावा खर्च केल्यात त्या उग्या 4. काय कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि अगदी असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यानंतर धावसंख्येचा उच्चांक इथून गाठते की काय बॅटिंग करणारी नावंडेवाडी टीम, परंतु त्यानंतर हार्दिकनं आपल्या टीमला कमबॅक करून देत असताना त्यानं एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली आहे. त्यानंतर धावा खर्च केला त्यांनी अवघ्या 4. चांगलं कमबॅक करत असताना बीड टीमसाठी तिसरं षटक. आता तिसऱ्या षटकाची जबाबदारी कर्णधार कोणाच्या खांद्यावरती सोपवणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील, कारण की आता शेवटचं षटक आहे. म्हणजे या षटकामध्ये हाणामारी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. या षटकाला स्लॉगरचं षटक असं म्हटलं जातं, ज्या षटकामध्ये सातत्यानं मोठे फटके येतात आणि एक चांगली टोटल या ठिकाणी उभारण्यात येते. ते षटक आता गोलंदाजीसाठी आलाय प्रशांत शेवटच्या षटकासाठी आणि शेवटचा गोलंदाज म्हणून वापरला जातोय. समोर आपण पाहतोय रोशन हा फलंदाज, उंच परा असा हा फलंदाज. पहिला लोअर फुल टॉस ऑन साईडला कनेक्ट केला आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव पंच सांगतात लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. प्रशांत देखील चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू त्यानं देखील चांगला डिलिव्हर्ड केला. 21 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूंमध्ये किती धावांचं टार्गेट इथून मात्र आता पाहायला मिळेल. डिसाईड करणारं षटक आहे खऱ्या अर्थानं. या षटकामध्ये डिसाईड केलं जातं धावा किती येणार आणि टार्गेट कितीचं असणार. फुलटॉस चेंडू ऑन साईडला मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्यानं कॅरी केली आहे झेल. हा आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 2. फलंदाजीतून बाद होतोय. प्रवीण सलामीची जोड साकली आता माघारी परतली आहे. दोन्हीही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या बाहेर आलेत. आता मात्र जबाबदारी वाढेल 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या फलंदाजांवरती, कारण की आता या षटकातील जर तुम्ही पाहायला गेलं ना तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंमध्ये आता तुम्हाला एखादा तरी मोठा फटका मारावा लागेल. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, अगदी जलित गतीचं क्रिकेट आहे. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा तुम्ही धावफलकावरती जर लावल्या तर मात्र अगदी ज्यावेळी तुम्ही फिल्डिंग करण्यासाठी याल ना त्यावेळी तुमच्या गोलंदाजांवरचं जे प्रेशर आहे ना ते अगदी कमी आपल्याला पाहायला मिळतं. अगदी फ्रेश माइंडनं त्या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. परंतु धावसंख्या जर कमी असेल ना तर मात्र गोलंदाजावरचं प्रेशर अगदी वाढलं जातं. तिथे मात्र गोलंदाज त्यांच्या गोलंदाजी करत असताना एखादी चुकी त्यांच्याकडनं देखील होताना पाहायला मिळते. त्याच्यावरती फलंदाज देखील आबे होताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी समोर अगदी ड्राईव्ह करत असताना वाडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आलेत. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आला.
एकच धावा चेंडूवरती आपण पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 धावा धाव फलकावरती. अजूनही इथून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रोशन जो तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये गेला त्याच्यावरती संपूर्ण विश्वास आहे. इथे मात्र चुकी झाली आहे. एसटी रक्षकांना चुकी केली आहे. अगदी सोपा झेल होता, तो कॅरी करणं महत्वाचा होता, परंतु त्याने तो इथे झेल ड्रॉप केला. डॉट चेंडू आला आणखीन एक. 4 चेंडू आता इथून मात्र समाप्त झालेत. धावसंख्या जर आपण पाहताय तर 22 धावा. बरेचसे आमचे नेवाली गावचे या ठिकाणी वरिष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी पंच सांगतात नो बॉल आणि त्याच्यावर आज षटकार देखील आला. नव संजीवनी आपल्या बॅटिंग करणाऱ्या टीमचा आत्मविश्वास वाढवणारा आणि धावसंख्येला अगदी आकार लावणारा हा षटकार आला रोशनच्या बॅट मधून. गोलंदाजानं चुकी केली आहे. आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी साकारत होता, परंतु आता चुकी करत असताना फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती हा मोठा फटका. 29 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा. आता इथून देखील संधी असेल रोशनला. त्या संधीचं सोनं करेल का? अगोदरच्या चेंडूवरती षटकार जरूर आलाय. फ्री हिटचा चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. फ्री हिटचा चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न अगदी यशस्वी झाला. चांगला चेंडू डिलिव्हर केला. या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या एका चेंडू मध्ये आता इथून आपल्याला पाहायला मिळेल किती धावसंख्येचं टार्गेट असेल ते. 29 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. नावंडेवाडी टीम बॅटिंग करते. ऑन साईडला व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. त्या ठिकाणी अगदी पाहतो आपण चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोघांनी एंड सोडलाय. फलंदाजीतून बाद झाला. एकच धाव धाव फलकावरती ऍड होईल. 30 धावा धाव फलकावरती टार्गेट असेल इथून 31 या धावसंख्येचं. 31 धावा इथून बनवायचे आहेत बीड टीमला या मॅच मध्ये विजय होण्यासाठी. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण पाहता. 31चं टार्गेट असेल. जशी मॅचला होईल सुरुवात या आपण पुनश्च ऐकूया या वासरेखोंडा विभागामधील एक गोड आवाज. जामरुंग संघानं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला होता आणि 30 धावा त्यांनी खर्च केल्या. आता 31 या उत्तरार्धाच्या खेळामध्ये त्यांना कराव्या लागतील. क्षेत्ररक्षण सजवत असताना टीम मीटिंग घेत असताना मैदानाच्या आतमध्ये जास्तीचा वेळ घेऊ नका. सामना थोडा स्पीडअप करा. सर्वांना विनंती आहे. 18 बॉल 31चं टार्गेट.
भरत आणि प्रकाश सलामीची जोडी 31चं टार्गेट. सन्मानजनक धावसंख्या उभारल्या 10च्या करंट रन रेटनं नावंडे संघ 30 या धावसंख्येपर्यंत पोहोचला. 3 गडी बाद. आता 31 धावसंख्येची गरज आहे ती टीम बीड जांभरुंग या संघाला. सलामीची जोडी भरत आणि प्रकाश. स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय भरत, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रकाश. मॅच लावते सुरुवात. 31चा टार्गेट. पहिलाच बॉल फर्निचर डिस्ट्रॉय केलं क्लीन बॉलच्या स्वरूपात, पाठवलं माघारी. बॅट्समन भरत हॅज टू डिपार्ट. फलंदाज माधव मैदानाच्या आतमध्ये. स्लॉटमध्ये बॉल अक्षरशः प्रहार चढवलाय बॉलवरती मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक घेतो वेगानं. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे. थ्रो व्यवस्थितरित्या आलेला नाहीये. धावा मिळतील धावफलकावरती 2 धावेचा श्री गणेश माधवच्या बॅटमधून. पहिल्या 2 धावा धावफलकावरती. 31चा पाठलाग करत असताना टीम बीड जांभरुंग संघाची सध्याची स्थिती पाहत आहे. 1 बाद 2 धावा धावफलकावरती. वेगवान बॉल डान्सिंग डाऊन द विकेट, डाऊन द ग्राउंड केलाय. लॉंग ऑफ मध्ये हा बॉल. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. बॉल उचलेले फेकेल तोपर्यंत रन मिळालेल्या बॉलवरती 1 न धावसंख्या 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. तीन बॉल संपलेत. 3 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचा षटक आहे. पहिल्या सत्राचा विचार केला 16 धावा डब्बल वसूल केल्या होत्या बॅटिंग करत असताना. दिशा खराब आहे. फ्लिक करायचा प्रयत्न होता. दिशा लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर. इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल नाही, एक अतिरिक्त धाव धावफलकावरती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या धावसंख्येवर. एक गडी बाद 4. 31चा टार्गेट अंतिम मॅच मध्ये दाखल होण्यासाठी. पुन्हा एकदा व्यवस्थित बॅटवरती बॉल आलेला नाहीये. स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग. रन मिळालेल्या बॉलवरती 1. एकेरीला जास्त प्राधान्य या मॅच मध्ये आपण पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या धावसंख्येवर. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या षटकातील P1चे षटक. आक्रमण करणं फार गरजेचं आहे कारण लक्ष्य आहे 31 या धावसंख्येचं. 10ची सरासरी किमान गाठायची प्रत्येक षटकामागे आणि इथे थोडं कमी पडतो या मॅच मध्ये. जांभरुंग संघ डान्सिंग डाऊन द विकेट, डाऊन द ग्राउंड फटका केलाय. जबरदस्त फिल्डिंग. लॉंग ऑफ पासून लॉंग ऑनचं अंतर कापलंय क्षेत्ररक्षकानं. बॉल फेकेपर्यंत धावा मिळाल्या 2च्या मदतीने धावसंख्या पुनश्च 2ने पुढे जात असताना 7 धावा आहेत धावफलकावरती. 1 बाद 7. बॉल संपलेत 5. महत्वाचा बॉल आहे. 10ची सरासरी किमान गाठायची आहे प्रत्येक षटकामागे या मॅच मध्ये जीवित राहण्यासाठी बीड जांभरुंग या संघाला. 7 धावा धावफलकावरती. अंतिम बॉल P1च्या षटकातील. ऑन स्ट्राईक बॅट्समन माधव. आणखी एक वेगवान बॉल. दिशा पाहावी लागेल. 2 जमिनी समांतर हात. ऑफिशियल सांगत असताना इट्स अ वाईट बॉल.
वाईट बॉल नाही अतिरिक्त धाव पुन्हा एकदा 8 धावा आहे धाव फलकावरती. फार महत्त्वाचा बॉल आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. एक चांगला स्टार्टअप हवा या मॅचमध्ये 31चा पाठलाग करत असताना टीम जांभरुख संघाला. आणि यामध्ये 5 बॉलमध्ये धावा आहेत धाव फलकावरती 8. टप्प्याचा बॉल आशाभूत नजरेनं पाहत राहावं लागेल. लाईन चांगली आहे, लेंथ चांगली आहे. निर्धाव चेंडूची होती सांगता इट्स अ डॉट बॉल. एका षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धाव फलकावरती 1 बाद 8. येणारे 12 बॉल. आता 23 धाव संख्येची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी टीम बीड जामरुक या टीमला. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये डोनेवाडी आणि त्यांच्या विरोधात सालोक. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यात या लगेच. आकाश आकाश बॉलिंग मार्क वरती मिडल ऑर्डरचं षटक आहे. षटक फार महत्वाचं आहे. 12 बॉल मध्ये 23 वाचवायचे आहेत आणि त्यामध्ये हे षटक फार महत्वाचं आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. प्रकाश आणि माधव मैदानाच्या आतमध्ये. आता प्रकाश वरती जबाबदारी. कच्चा बॉल डीप फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. रन मिळाले या बॉल वरती 1 च्या मदतीने धावसंख्या 9. संत क्रिकेट एखाद्या बाउंड्रीच्या शोधात आहे बीड जांभरुंग हा संघ. 11 बॉल 22चं इक्वेशन. प्रत्येक बॉल मध्ये 2 धावा येणं अपेक्षित. अशा पद्धतीमध्ये येणारी बाउंड्री फार उपयुक्त ठरेल. स्लॉट मध्ये बॉल फटका एक्झिक्यूट केला. प्रॉपर टायमिंग हवाई सफर. लांबच लांब पाठवला बॉल. 6 धावसंख्येसाठी येतो षटकार. फर्स्ट नीडेड 6 महत्वाचा षटकार आला या बॉल वरती. आणखी एक धीम्या गतीचा बॉल त्यावरती देखील लँड पिक करत असताना लगातारचा दुसरा धमाका ब्लास्ट होत असताना मैदानाच्या बाहेर. फलक जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवर. मागील 2 बॉल मध्ये 12 धावा आल्यात. मी मगाशीच म्हटलं येणारी प्रत्येक बाउंड्री फार उपयुक्त ठरणार आहे. इथे 2 षटकार आलेत बॅट्समन माधवच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग. 17 धावसंख्येवरती तो खेळतोय. धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा स्वीप केलाय. क्षेत्ररक्षकासाठी खूप मोठा चेस. चांगली फिल्डिंग. रन मिळेल 1. 22 धावा आहेत धावफलकावरती. स्क्रीन वरती पाहताय 8 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे बीड जांभरुंग संघाला. स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहतोय. ते प्रेक्षक लाईव्ह जोडले गेलेत त्या सर्वांचं सहर्षमय स्वागत. श्री गणेश क्रिकेट संघ मोहिली आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं सहर्षमय स्वागत. कच्चा बॉल रिलीज करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम. रनअप मध्ये अडथळा. डेड बॉलचा इशारा ऑफिशियल. थांबावं लागतं. रनअप फार महत्वाचा आहे क्रिकेटच्या पटलावरती ॲज अ बॉलर. तो चुकीचा ठरत असताना स्वतःला थांबवलं आकाशनं. मागडा ठरलाय आकाश या मॅच मध्ये. आता कमबॅक करायचंय त्याला. त्याचं उत्तर दाखवत असताना डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर राहते ती
22 या धावसंख्येवर 5 बॉलमध्ये 14 धावा खर्च केल्या त्या षटकात. आकाशनं अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. महत्वाचा बॉल. 7 बॉल 9 ची गरज आणि इथे मात्र निर्धाव चेंडू होतोय. या मॅच मध्ये आता चुरशीची लढत निर्माण झाली आहे. 6 बॉल एकीकडे वाचवायच्यात 9 तर एकीकडे करायच्यात 9. लक्ष थांबवलं जाईल की लक्ष गाठलं जाईल तोपर्यंत या ऐकूया डीजेच्या सुंदर लहरी. पाच बॉल 9 ची आवश्यकता आहे. दुसरीचा प्रयत्न सहजरित्या होत आहे. धावा पूर्ण 2. धावसंख्या ती 24. 31चं टार्गेट. आता येणारे 4 बॉल 7 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच चालू टीमनं टॉस जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. प्रथम बॅटिंग करावी लागेल नेक्स्ट मॅच मध्ये डोनेवाडी टीमला. चार बॉल 7चं इक्वेशन. आणखी एक रफटफ मॅच आपल्या समोर. टप्प्याचा बॉल हवेमध्ये. महत्वपूर्ण कॅच ऑफ द मॅच पकडली जाईल. 3 बॉल आता 7ची आवश्यकता आहे. सातची आवश्यकता. वाईट बॉल ऑफिशियल डिसिजन. आणखी एकदा मॅच मध्ये चुरस.
3 बॉल 6 ची गरज. प्रत्येक बॉल मध्ये 2 धावा येणं अपेक्षित. मोठ्या फटक्याची देखील लालच असू शकते, काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 6 ची गरज आहे. ऑफिसर लावडली अपील. फलंदाज मात्र होतोय बाद लेग बिफोरच्या स्वरूपात. दोन बॉल 6चं इक्वेशन. महत्वपूर्ण मॅच अंतिम लढतीमध्ये दाखल होण्यासाठी चाललेला संघर्ष. 2 बॉल 6 ची गरज. स्लॉट मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आहे इथे, मात्र पकडली जाईल कॅच. ताकद कमी पडले. एक रोमहर्षक स्थापना. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि 6 धावसंख्येची गरज. निघाला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती. जबरदस्त फटका. बॉल चालाय सीमा रेषेच्या पलीकडे.